अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती आहे की आता लवकरच आपला आषाढ महिना संपून येत्या 13 ऑगस्ट पासून म्हणजेच आता हा आपला येणारा परवाचा गुरुवार गेला की त्याच्या पुढच्या आठवड्याचा जो काही गुरुवार आहे 13 ऑगस्टचा, त्या दिवसापासून आपला अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना जो अत्यंत पवित्र आणि भगवान शंकरांना समर्पित असतो, त्यांच्या सेवेसाठी समर्पित असतो. आणि आपणास माहिती आहे की भगवान शंकरांचे भक्त हे काही म्हणजे कमी नाही आहेत, अगणित आहेत. त्यामुळे भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी, सेवा मंत्र स्तोत्र अभिषेक करण्यासाठी श्रावण महिना जो असतो तो खूप जास्त पवित्र मानला गेला आहे. आता श्रावण महिना 13 ऑगस्ट चालू होणार आहे. जेमतेम आता 8 दिवस धरून चला तुम्ही, 8 ते 9 दिवस आहेत आता आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यासाठी. आता श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत किंवा वस्तू म्हणण्यापेक्षा काही गोष्टी आणायच्या आहेत आपल्याला, आणि त्या आपल्या देवघरात स्थापित करायच्या आहेत, ज्या अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत या श्रावण महिन्यासाठी. कारण की श्रावण महिना या गोष्टींशिवाय अपुरा असणार आहे आणि तुम्हाला कुठल्या सेवा सुद्धा करता येणार नाही जर तुमच्याकडे या गोष्टी देवघरात नसतील तर. आता त्या गोष्टी कुठल्या आहेत आणि कशा प्रकारे त्या स्थापित करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल. तर मंडळी, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे येत्या 13 ऑगस्ट पासून आपल्या गुरुवारपासून अत्यंत शुभ वार आहे. गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे. या दिवसापासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित असा महिना. या श्रावण महिन्यामध्ये खूप जण, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एका व्हिडिओमध्ये मी, किंवा खूप जण असे आहेत जे श्रावण महिन्यातले फक्त श्रावण सोमवारचं व्रत करतात, आणि असे पण खूप जण आहेत जे पूर्ण श्रावण महिनाभर एक भुक्त राहतात, म्हणजे एक टाइमच जेवण करतात आणि एक टाइम उपवास धरतात. अशा प्रकारे सुद्धा श्रावण महिना खूप जण आपला उपवास धरत असतात. आता श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली, तर आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना आला तर आपल्याला रुद्राभिषेक खूप जास्त मोठ्या प्रमाणात आठवतो. भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी खूप जास्त तो प्रिय असतो हा आपला रुद्राभिषेक. आणि भगवान शंकरांचं या श्रावण महिन्यामध्ये जे काही ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते पृथ्वी तलावरती. त्यामुळे आपल्या आपल्या देवघरामध्ये सगळ्यात प्रथम एक वस्तू किंवा एक गोष्ट जी आणायची आहे श्रावण महिन्याच्या अगोदर, ती म्हणजेच कुठली, तर ती आहे आपल्याला महादेवाची पिंड. महादेवाची पिंड आपल्याला जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये स्थापित करायची आहे. आता खूप जणांच्या देवघरामध्ये महादेवांची पिंड, शंकरांची पिंड असेल. आपल्यास माहिती असेल की देवघरामध्ये कधीही भगवान शंकरांची मूर्ती पूजू नये असं म्हटलं आहे, किंवा त्याची देवपूजा करू नये. भगवान शंकराचा फोटोची सुद्धा पूजा करू नये असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या देवघरामध्ये. कारण की भगवान शंकरांचं जे काही स्थान आहे ते स्मशानात असतं, त्याच्यामुळे त्यांचं लिंग स्वरूपामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये त्यांची पूजा अर्चा अभिषेक वगैरे करू शकतो. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये अशा प्रकारे महादेवाची पिंड असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता महादेवाची पिंड आपल्या देवघरात असेल, आता कोणाकडे, आता मी एक सांगेल, कोणाकडे जी पारद असते किंवा पारस जी मूर्ती म्हणतात भगवान शंकरांची पिंडीची, ती पण असते. खूप जणांच्या मोस्टली बघण्यात येतं देवघरामध्ये, ती म्हणजेच कुठली पिंड, ती आहे ती आपली ही भगवान शंकरांची पितळेची पंचधातूची जी जड सुद्धा असते बघा. आता ही जी पिंड आहे ती केंद्राच्या स्टॉलवरून घेतली होती, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून. तर आता तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात सुद्धा भेटून जाईल. पण जर तुम्हाला तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिथल्या स्टॉलवर, केंद्रावर तुम्हाला महादेवाची पिंड भेटून जाईल. आता ज्यांच्या देवघरामध्ये ऑलरेडी पिंड स्थापित आहे त्यांनी एकदा तरी नक्की चेक करा की आपली जी पिंड आहे ती कुठेतरी काही तिला म्हणजे म्हणतात ना, किंवा काहीतरी तिला खंड पडला आहे का, किंवा तिला काही छिद्र वगैरे पडले आहेत का, किंवा ती काही खराब झाली आहे का महादेवाची पिंड, नक्कीच चेक करा. जर खराब झाली असेल तर श्रावण महिन्याच्या अगोदरच ती विसर्जित करून द्या शास्त्रोक्त पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या 1 दिवस किंवा 2 दिवस आधी, अमावास्येला नाही तर अमावास्येच्या अगोदर किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी, आपण आपल्या गुरुवार सुद्धा आहे बघा, त्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड नक्कीच स्थापित करावी. पण नक्कीच चेक करा, ऑलरेडी असेल तर नक्कीच बघा ती काही खराब झाली आहे का, काही तिला माशी लागणे म्हणजेच काहीतरी एक प्रकारे खराब होणे, किंवा पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस एकदा पाण्यामध्ये बुडवून बघा ती मूर्ती तुमची महादेवाची पिंड, जर पाण्यामध्ये बुडवला तिला बुडबुड्या वगैरे येत असेल पाण्याच्या, तर समजा कुठेतरी छिद्र पडलेलं आहे, काहीतरी तिला दुभंग पडलेला आहे. तर अशा प्रकारे, आणि तुम्हाला माहिती असेल की आपण ज्यावेळेस देवघरामध्ये कुठल्याही देवतेची मूर्ती किंवा टाक आपण ज्यावेळेस पूजा करतो किंवा स्थापित करतो, काही वर्षानंतर त्याला कुठेतरी कधी छिद्र पडतं किंवा ती खराब होते, तर नक्कीच तुम्ही चेक करत जा अधूनमधून. कारण की खराब झालेले फोटो देवांचे असेल किंवा मूर्ती किंवा टाक असेल ते देवघरामध्ये पूजायचे नसतात.
आपण जी काही सेवा करतो ती काही लागू तर होत नाही, उलट आपल्याला दोषच त्या लागत असतात त्या खराब मूर्तीचे किंवा फोटोंचे. म्हणून नक्कीच चेक करून घ्या देवघरामध्ये आपल्या महादेवाची पिंड असेल तर नक्कीच आपल्याला ही पंचधातूची जड अशी ही महादेवाची पिंड किंवा लिंग म्हणा ते आपल्याला देवघरात स्थापित करायचं आहे. आता कसं असतं, खूप जण असे आहेत जे आता आमच्या गावाकडे देवघर आहे, त्यामुळे गावाकडच्या देवघरामध्ये सर्व काही आहेत, महादेवाची पिंड वगैरे तिकडेच आहे, त्यामुळे आम्ही काही इथे स्थापित केले नाही आहे, कारण की आम्ही शहरात राहतो, असे पण खूप जण आहेत. तर आमच्या सासूबाईंच्या तिकडल्या देवघरामध्ये सर्व देव आहेत. तर आता आम्ही इकडे शहरामध्ये राहतो कामानिमित्त, इथे आम्ही फ्लॅट घेत आहे, इथे आम्ही राहतो आणि किंवा इथे आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहतो. तर आमच्या देवघरामध्ये फक्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे, कलश मांडलेला आहे, बस एवढंच आहे. आणि खूप जणांच्या देवघरामध्ये सर्व देव नसतात, फक्त गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असतो किंवा महालक्ष्मीची मूर्ती असते, एवढंच असतं खूप जणांच्या, किंवा कुलदेवीचा फोटो असतो, एवढंच असतं. पण मी एकच सांगेल, जर तुमची चूल वेगळी झाली असेल, जर तुमच्या गावाकडे असेल ठीक आहे, आता गावाकडच्यांनीच ती सेवा करायची का? तुमच्याकडून सेवा घडायला नाही पाहिजे का? तुमच्याकडून सुद्धा सेवा घडली पाहिजे. भले तुम्ही वेगळं राहता, तुमची चूल वेगळी झाली आहे, देवघर तुम्हाला वेगळं तुम्ही ऑलरेडी केलेलं आहेच ना, एक छोटंसं देवघर देवघरात आणलंच आहे, त्याच पद्धतीने एक छोटीशी महादेवाची पिंड आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करावी आणि श्रावण महिन्यामध्ये त्याच्यावर रुद्राभिषेक असेल, शिवमहिम्न स्तोत्र असेल किंवा इतर मंत्रस्तोत्र पठण करून आपण नक्कीच अभिषेक करावा. आणि खरंच सांगते, असं नका म्हणू की आमचं जे काही असतं ना सणवार ते गावाकडे असतात, ठीक आहे, गावाकडे सणवार करा, पण आपण जिथे राहतो शहरामध्ये त्या वास्तूमध्ये सुद्धा सेवा आपल्या हातून घडणं, आपल्याकडून होणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगते आहे, नक्कीच आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड ही असायलाच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात प्रभावी आहे ते म्हणजेच काय, जे आपल्या घरामध्ये कधीच कुठल्या प्रकारचं म्हणजे आजार पण येऊ देणार नाही, कधीच तुम्हाला आयसीयू मध्ये जायची सुद्धा वेळ पडणार नाही, अशा प्रकारचं भगवान शंकरांची एक प्रकारे दिव्य ऊर्जा असलेलं आणि सगळ्यात प्रभावी यंत्र कुठलं असेल तर ते म्हणजेच आपलं रुद्र यंत्र. हे बघा, हे आहे रुद्र यंत्र. तुम्हाला मागे मी श्रीयंत्र दाखवलं होतं, आता हे आहे रुद्र यंत्र. थोडेफार जवळपास सारखेच दिसतात, पण याच्यावरचा जो काही आकार आहे तो वेगळा आहे. आता तुम्हाला ते दिसतोय की नाही माहिती नाही, श्रीयंत्राचा वेगळा असतो आणि याच्यावरचा आकार हा रुद्र यंत्राचा आहे. रुद्र यंत्र तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भगवान शंकरांचं अतिशय दिव्य ऊर्जा असलेलं अत्यंत प्रभावी असं हे यंत्र आहे. सगळ्यात प्रभावी पॉझिटिव्ह ऊर्जा असलेलं हे यंत्र आहे. असं म्हटलं जातं की जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यसनाधीन व्यक्ती असेल, कोणी 17 खोड्या असणारी व्यक्ती असेल, म्हणजेच काय, व्यसन, कुठल्याही प्रकारचे व्यसन असेल त्याच्यामध्ये, किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, घरामध्ये सततचा आजार पण चालू आहे, त्या व्यक्तीला तुम्ही या रुद्र यंत्रावरील अभिषेक, त्याचं तीर्थ त्याला नक्कीच तुम्ही द्यावं, रोजच्या रोज द्यावं. 40 दिवस कंटिन्यू तुम्ही याच्यावरचं जर तुम्ही तीर्थ त्या एखाद्या रोगीला, आजारी व्यक्तीला किंवा एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला किंवा दारू सोडायची असेल तर त्या दारू सोडणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही या रुद्र यंत्रावरचं जर तीर्थ तुम्ही जर अभिषेक करून दिलं 40 दिवस कंटिन्यू किंवा श्रावण महिनाभर पूर्ण करून तुम्ही रोज दिलं तर नक्कीच सुंठे वाजून खोकला जातो. हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. 100% प्रभावी ही सेवा आहे. जर कोणाला व्यसन सोडायचं असेल कोणाला घरातल्या व्यक्तींचं तर ही सेवा खूप प्रभावी आहे. आणि आपल्या देवघरामध्ये रुद्रयंत्र असायलाच पाहिजे, याचा पण सुद्धा स्थापना करा. आता हे रुद्रयंत्र पंचधातूचं आहे, जड आहे. हे पण आम्ही आमच्या जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातूनच घेतलेलं आहे. आणि हे जे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून घेतले जे काही यंत्र असतात किंवा मूर्ती वगैरे असतात ते सिद्ध केलेले असतात. म्हणून सांगते की बरं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जवळपास तुमच्या जे काही दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे तिथून तुम्ही हे रुद्र यंत्र मागून घेऊ शकता किंवा जाऊन घेऊ शकता. आणि ज्यांच्या जवळपास ज्यांच्या जवळपास घराच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र नाही आहे त्यांना मी ते एक नंबर पीप करते दादांचा, त्या दादांना कॉन्टॅक्ट करा. ते दादा तुम्हाला घरपोच ते यंत्र पाठवून देतील जर तुम्हाला हवं असेल तर. आणि अजून एक सांगते, लांबून पाठवता तुम्ही किंवा तुम्ही कुठेतरी लांब राहतात, कारण की हे जे दादा आहेत जे पाठवणारे आहेत ते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक येथे असतात. तिथे जिथे गुरुपीठ जिथे गुरुमाऊली आपले असतात तिथून त्यांचं तिथे एक शॉप आहे, तिथून ते सर्व साहित्य पाठवत असतात. त्याच्यामुळे कुरिअर चार्जेस लागणार प्रत्येक गोष्टींचं. त्याच्यामुळे आधीच तुम्हाला सांगते आहे, वस्तू मागवणार असाल तर नक्कीच तुम्हाला कुरिअर चार्जेस लागणार, ते पण तुम्हाला द्यावे लागणार त्याच्यामुळे. आणि जर तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर ते तुम्हाला माहिती नाहीये तर ते दादा तुम्हाला सांगतील. तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता, कारण की दादांना पण माहिती आहे की एका वस्तूसाठी तुम्हाला तेवढे कुरिअर चार्जेस देणं खूप अवघड जाऊ शकतं काही काही लोकांना. म्हणून ते तुम्हाला तुमचं एरिया सांगा, तुम्ही कुठे राहता ते सांगा त्या दादांना. ते तुम्हाला जवळपास तुमच्या जे काही केंद्र असतील आपले दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र ते तुम्हाला ऍड्रेस देतील, तिथे जाऊन तुम्ही तो घेऊ शकता, जेणेकरून मध्ये सोयीस्कर पडेल आणि तुम्हाला सुद्धा केंद्र म्हणजे कळून जाईल कुठे आहे आणि तुम्ही सुद्धा जाण्याने तुमचं चालू होईल आणि तुम्हाला सुद्धा सर्व सेवा, सप्ताह सेवा असेल, पारायण असेल किंवा जे काही मोठे मोठे यज्ञ याग होतात केंद्रामध्ये ते सुद्धा तुम्हाला करायला मिळतील.
तर अशा प्रकारे हे रुद्रयंत्र आहे ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. उत्तम आरोग्य आपल्या घरात नांदण्यासाठी आपल्या घरातल्या व्यक्तींना कधीही आयसीयूची पायरी चढायला लागू नये अशा प्रकारचं हे रुद्रयंत्र आहे. नक्कीच आपल्या देवघरात स्थापित करायचं आहे. आणि सगळ्यात प्रथम मी सांगते, भले याची किंमत आता किती आहे माहिती नाही, वाढली असेल तर कसंही माहिती नाही. खूप वर्षापूर्वी हे रुद्रयंत्र आम्ही घेतलं होतं. आता याची किंमत मला खरंच माहिती नाही आहे. तुम्ही त्या दादांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर अशा प्रकारे या दोन ज्या गोष्टी आहेत ज्या अत्यंत महत्वाच्या, ज्या आपल्या देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे या श्रावण महिन्यासाठी. आता तुम्ही महादेवच्या पिंडीवर पण अभिषेक करू शकता किंवा रुद्रयंत्रावर सुद्धा अभिषेक करू शकता. कोणी दोन्हीपैकी एकावरती जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, जे घेऊ शकतात, त्यांनी दोन्ही सुद्धा यंत्र आणि महादेवाची पिंड जी आहे ती तुम्ही नक्कीच आपल्या देवघरात स्थापित करावी. आता तिसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची ती म्हणजेच काय, आपणास माहिती की श्रावण महिना सुरू झाला तर प्रत्येक जण काय करतं, प्रत्येक सोमवारी असेल किंवा पूर्ण श्रावण महिनाभर असेल महादेवाच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावरती रुद्राभिषेक करत असतात किंवा विविध महादेवाचे जे काही मंत्र स्तोत्र आहे ते पठण करून अभिषेक करत असतात. आता अभिषेक करताना आपण काय करतो, समजा आता तांबणामध्ये आपण समोर चौरंगावर पाटावरती पांढरं वस्त्र अंतरतो आणि तांबणामध्ये महादेवाची पिंड किंवा रुद्रयंत्र ठेवतो आणि त्याच्यावर आपण पळी अभिषेक करत असतो. तांब्याभर पाणी घेतो आणि पळी अभिषेक करतो. आता मंत्र स्तोत्र कसे पठण करायचे, आता आपण एका हातात पुस्तक घेतो आणि पळीने पाणी अर्पण करत असतो. आता मंत्र स्तोत्र एका हातामध्ये पुस्तक पोथी घेतलेली आहे आणि इकडे एका हाताने पळीभर पाणी ओतणं आपलं चालू आहे मूर्तीवर. पण कसं होतं, हे सगळं करत असताना धड आपलं वाचण्यात पण लक्ष लागत नाही आणि धड अभिषेक करताना पण आपलं लक्ष लागत नाही. समजा आपण वाचण्यात गुंग झालो आहे आणि पळीभर पाणी घेऊन ते पळीमध्ये पाणी येतंय की नाही ते पण आपल्याला कळत नाही आणि अर्पण करताना ते त्याच्यावर नक्कीच पिंडीवर अर्पण होतंय की नाही ते पण आपल्याला कळत नाही. एक प्रकारची गडबड होऊ शकते आणि याच्यामध्ये काय होतं, आपल्याला आपलं चित्त होत नाही आणि एकाग्रतेने तो अभिषेक पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही अभिषेकाची गळती असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून सांगते की अभिषेकाची गळती आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर असेल, महादेवाच्या पिंडीवर असेल, गणपती बाप्पा कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीवर टाकावर अभिषेक जर करायचा असेल तर अशा प्रकारची गळती तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ही गळती अशी ठेवायची, तुम्हाला एक दाखवते मी आता. एक प्रकारे मी तुम्हाला थांबा, मी एक तांबण आणते, तांबणात ठेवूनच तुम्हाला दाखवते मी सर्व. आता हे बघा, मी तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे आपण अभिषेक करतो त्या पद्धतीने ठेवून दाखवलेलं आहे. आता हे बघा, हे झाली अशी पद्धत ठेवायची. आता हे अशा प्रकारे तुम्ही जर चौरंगावर ठेवला आणि अभिषेक जर केला, फक्त याच्यामध्ये पाणी टाकायचं, थेंब थेंब पाणी याच्यावरती पडत राहतं पिंडीवरती आणि तुम्ही तुमचं फक्त हातात पोती घेऊन मंत्रसूत्र पठण करायचे मन लावून. फक्त थोडंसं लक्ष ठेवायचं की पाणी संपले की नाही. थोडंसं पाणी खाली आलं की परत पाणी भरून द्यायचं. थेंब 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 पाणी त्याच्यावरती चालू राहतं. आणि श्रावण सोमवार असेल त्या दिवशी तुम्ही दिवसभर जरी ठेवलं चालू तरी सुद्धा चालणार आहे. किती छान असं दिसतंय बघा अभिषेकाचं, जसं मंदिरामध्ये असतं बघा थेंब थेंब पाणी गळतं त्याच पद्धतीने हा अभिषेक चालू राहतो. तर अशा प्रकारे ही गळती तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये सुद्धा भेटून जाईल आणि कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये सुद्धा भेटून जाईल. पण नक्कीच ही खूप उपयोगी आहे. आता याच्यानंतर आपले श्रावण महिना सुरू झाला की आपले सगळे सणवार सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्या हे अभिषेकाची जी काही गळती आहे ती लागणार आहे. त्यामुळे नक्कीच आणून घ्या श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर. खूप उपयोगी आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला महादेवाची पिंड दिसली, त्यानंतर समजा महादेवाची पिंड काढली, तुमच्याकडे रुद्रयंत्र आहे समजा, तर तुम्ही अशा प्रकारे रुद्रयंत्र इथे ठेवायचं आणि थेंब थेंब पाणी याच्यावरती गळत राहणार आणि तुम्ही फक्त स्तोत्रमंत्र पठण करायची. तर बघा किती खूप छान सेवा तुमच्याकडून घडू शकते आणि आपलं लक्ष सुद्धा विचलित होणार नाही. तर अशा प्रकारे या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नक्कीच आपल्याला देवघरामध्ये म्हणजे एकतर महादेवाची पिंड आणि रुद्रयंत्र देवघरात स्थापित करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, गळती आवर्जून घेऊन या. आणि अजून सुद्धा आपल्या श्रावण महिना सुरू झाल्यावर सणवार सुरू होणार आहेत. त्यामुळे नक्कीच सर्व देवी देवतांची मूर्ती फोटो टाक चेक करून घ्या. काही खराब झालेत का ते सुद्धा बदलून घ्या. जुने विसर्जित करा शास्त्रोक्त पद्धतीने आणि नवीन तुम्ही तिथे स्थापित करा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी. त्या दिवशी गुरुवार देखील आहे. तशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच आशा करते. हे सर्व यापैकी काही जेवढे जमतील तेवढे तरी साहित्य घेऊन या. पण मी एकच सांगेल, गळती तरी नक्कीच घ्या, जेणेकरून तुम्हाला तुम्हाला प्रत्येक सणावाराला त्याचा फायदा होऊ शकेल त्या गळतीचा अभिषेक करताना. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. श्री स्वामी समर्थ.